जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. मी कौस्तुभ स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर रोड ट्रिप कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? चला तुम्हाला घेऊन जातो चिपळूण ते मालवण या रोड ट्रिपवर. हा रोड बघितला तर तुम्ही थेट कोकणात हरवून जाल. चिपळूण ते मालवण एक स्वर्गासारखा प्रवास आहे. सकाळची सुरुवात चिपळूणमध्ये आणि शेवट समुद्र किनारी मालवणमध्ये. आजची ही रोड ट्रिप तुम्ही मिस करू शकत नाहीत. तर तुम्ही ही रोड ट्रिप संपूर्णपणे एन्जॉय करा. तर चला मग मंडळी, आपण या नवीन प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपल्या मालवण ट्रिपसोबत मी माझा मेवणा गाडी चालवतोय. आज कालपासून बिचारा गाडी चालवतोय. माझी मिसेस आणि मेवण्याची मिसेस आणि ते आमचा छोटा बाबू. बाबू आहे कर. अरे वा. तर असा आपला सुशेगात प्रवास चालू आहे मालवणच्या दिशेने, या सुशेगात कोकणातून. आपण आता कामथे घाट उतरत आहोत आणि कामथे गावात आता उतरू आपण. तर मंडळी, आपण पोचलो आहोत सावर्ड्यामध्ये. हे बघा, शाळेतली मुलं चालली आहेत. हे बघा, लालपरी आपल्या पुढे. हो. तर मंडळी, आपण आता जास्त काय संगमेश्वरपर्यंत मी दाखवणार नाही आहे, कारण आपण गेल्या महिन्यातच आपण शूट केलेलं. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेत गणपतीपुळ्याला जातानाचा रस्ता. पण मोस्टली संगमेश्वरच्या पुढे आपल्याला अपडेट घ्यायचं आहे रस्ता कसा आहे. त्यासाठी तिथलं शूटिंग जास्त घेईन मी. पण आता इथलं थोडं थोडं मी दाखवेन तुम्हाला. आता आपण कुशिवडे पार केले, मागे सोडले. तरी अजून आपल्याला 200 किलोमीटर आहे तिथून. 4 तासाची रनिंग आहे ही. तरी मी तुम्हाला अपडेट देतो. हा रस्ता खूप चांगला आहे टेल संगमेश्वरपर्यंत. तर पुढे आपल्याला पाहायचं आहे. आणि आत्ता वाजलेत दुपार आता व्हायला आले, 12 वाजायला आलेत. तर जवळजवळ 4 वाजेपर्यंत आपण पोचू असा एक अंदाज आहे आपला. तर मंडळी, आपण आता ऑलमोस्ट संगमेश्वरमध्ये पोचलेलो आहोत. एस टी स्टँड पुढे लागेलच. तर आता इथून खरी बघूया आता कशी रस्त्याची परिस्थिती आहे ती कळेलच, आणि मी तुम्हाला अपडेट देईनच इथे. सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे पेट्रोल पंपावरती कुठेही गर्दी नाही आहे. सगळीकडे पेट्रोल मिळते इकडे. मी टाकी फुल केली, मला पण पूर्ण पेट्रोल मिळालं. पण मी नवी मुंबईमध्येच केलेली, तिथे पण मला फुल मिळालं. पण इथे कुठे असं जाणवत नाही आहे की पेट्रोल मिळत नाही किंवा हजारचंच पेट्रोल भरून मिळत आहे. तर इकडे असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि व्यवस्थित हॉटेलसुद्धा चालू आहेत. तर कुठल्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. सगळं काही परफेक्ट चालू आहे इकडे. हे बघा, इथे रस्ता खराब आहे, डायव्हर्जन इकडे. आता माझ्या मते बहुतेक स्टँडपर्यंत असंच असेल. कामच जोरदार चालू आहे ते ब्रिजची. तर आपण स्टँडच्या जवळ पोहोचलो आहेत. तर इथून आपण लेफ्ट टर्न न घेता सरळ जाणार आहोत, कारण आपल्याला पूर्ण अपडेट द्यायचं आहे टेल लांजापर्यंत. इकडे पाहू शकता संगमेश्वरचा बस डेपो माझ्या लेफ्ट हँड साईडला. इथून आपण लेफ्ट घेऊन सुद्धा गेलो असतो. देवरुख साखरबा करत आपण
वाटोळला बाहेर पडलो असतो तिथून NH66ला, पण आपण तसं न जाता सरळच जाणार आहोत, कारण तुम्हाला रस्त्याचं अपडेट देणं फार महत्त्वाचं आहे. समोरून बघा लालपरी येते, रत्नागिरी चिपळूण. जसं आपण संगमेश्वरमध्ये आलोय तसं रस्त्याची परिस्थिती थोडीफार बिकट आहे, कामं चालू असल्यामुळे रस्त्यांची. आता संगमेश्वर मागे सोडलंय बऱ्यापैकी आपण, तर पुढे रस्ता आत्ता तरी चांगला लागलाय. आणखीन पुढे कुठे जर डायव्हर्जन किंवा खड्डे सापडले तर मी नक्कीच सांगेन, दिसले तर. हे बघा, बोललो आणि समोर डायव्हर्जन. आणि हा रस्त्याचा पॅच बऱ्यापैकी खराब दिसतोय मला. आतापर्यंत आपण संगमेश्वरवरून 3 किलोमीटरचा प्रवास पुढे करून आलो आहे. आपण ऑलमोस्ट नवी मुंबईपासून 285 ते किलोमीटरच्या अंदाजित आपण प्रवास करून पुढे आलो आहोत. आणि अजून आपल्याला प्रवास करायचा 175 किलोमीटर. त्यासाठी लागणारा कालावधी आहे तो 3.5 तासाचा आहे. तर 3:30 पावणे 4च्या दरम्यान आपण पोचू. आता परत रस्ता चांगला झाला आहे पुढे, पण माझ्या मते मध्ये मध्ये असं असणारं डायव्हर्जन आणि रस्ते खराब. तर बघूया कुठपर्यंत आहेत. माझ्या मते बहुतेक लांजापर्यंत असावे. आता पुन्हा डायव्हर्जन आले पहा, कारण वरतून जी माती आहे ती खाली आली आहे. तर मध्ये मध्ये असे छोटे मोठे डायव्हर्जन्स आहेत. मी नवी मुंबईपासून शूट नाही केलं, कारण आपण आधी भरपूर वेळा प्रवास केला आहे चिपळूणपर्यंत, संगमेश्वरपर्यंत, म्हणून मी अगोदर तसं काही दाखवलं नाही आहे. लोट्यापर्यंत तर रस्ता खूप परफेक्ट आहे, पण जो चिपळूणचा बहादूर शेख नाका आहे तिथे अजूनही त्या ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडाफार ट्रॅफिक तिथे असतोच. तर तो कधी होईल माहिती नाही आता, पण जसं होईल, पण तो चांगला होऊन जाईल. आता पुन्हा डायव्हर्जन आलं आहे. आता इथून जर तुम्हाला इथे दाखवलं बघा, देवरुख आणि परचोरी, जर तुम्हाला कोल्हापूरला वगैरे किंवा साखरब्याला जायचं असेल तर हा रूट तुम्ही घेऊ शकता. पुन्हा आता डायव्हर्जन लागलं आहे, कारण ह्या साईडला सिमेंटचा रस्ताचं काम चालू आहे, त्याच्यामुळे एकच लाईन चालू ठेवली यांनी. त्याच्यात पण ती खराब आहे. दहा ते 20च्या स्पीडने गाडी चालवावी लागते, तरी पण खूप बाउन्स होते गाडी. आता पुन्हा रस्ता चांगला आहे हा. मध्ये मध्येच डायव्हर्जन आहेत, खूप छोटे आहेत, पण ठीक आहे, पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे. तर आता इथून पुढे बघा, देवरुखसाठी
एक्झिट पॉईंट आहे. इथून तुम्ही कोल्हापूरला घेऊ शकता गाडी, जर तुम्हाला कोल्हापूर वगैरे पश्चिम महाराष्ट्रात जायचं असेल तर, किंवा साखरबा वगैरे त्या साईडला जायचं असेल तरीसुद्धा. हे बघा, इथून खालून घ्यायची गाडी. पहिले आपण खालून जायचो, पण आता हा ब्रिज चालू झाला आहे, त्याच्यामुळे आपण आता ब्रिजवरून चाललो आहे. तो रस्ता खाली राहिला. कोकणात आल्यावर आपल्याला पूर्ण लाल माती पाहायला मिळते, जी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या कोकणाची. हा रस्ता खूप चांगला झाला आहे आता. पहिल्या रस्त्याला खूप खड्डे होते. आपण आता आलो आहेत निवळी फाट्याच्या इथे. हा इथे ब्रिज तयार होतो आहे आणि इथून खालून राईट टर्न घेतलात तर तुम्ही गणपतीपुळ्याला जाता. निवळी फाटा, जाकादेवी वगैरे करत आपण पोचू शकतो गणपतीपुळ्याला. आता हातकंब्याच्या पुढे आलोय आपण आणि रस्ता परत पुन्हा खराब लागलाय. हा भरपूरच खराब आहे. इथे पण ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळेच रस्त्याचं काम चालू आहे. ही बघा, लांजा रत्नागिरी लालपरी. कोकणाची आपला लाल माती पहा, लाल 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 नुसती. आमच्या मेव्हण्यांची ड्रायव्हिंग चांगली असल्यामुळे रस्ता लवकर पटापट कट होतोय, त्याच्यामुळे आपण थोडाफार लवकर पोचू गुगल मॅपने सांगितल्यापेक्षा. थोडीफार तरी कुठेतरी चांगली प्रगती चालू आहे मुंबई गोवा हायवेची. पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी रस्ता खूप चांगला झाला आहे. पहिले संगमेश्वर टू लांजा पोहोचणं खूप हेक्टिक होतं, पण आता बऱ्यापैकी रस्ता खूप चांगला झाला आहे. थोडाफार मध्ये पॅचेस आहेत खराब, डायव्हर्जन्स आहेत, पण ठीक आहे, त्या थोडेफार आपण सहन करू शकतो. आणि काही महिन्यांमध्ये हा रस्ता पूर्ण होईल अशा आशा आहे मला. तर माझ्या मते आता हे जो येणारा गणपतीचा काळ आहे, या मे महिन्यानंतर पावसामुळेनंतर, त्यावेळेला आपले गणेश भक्त चाकरमानी खूप व्यवस्थित आपल्या गावी पोचतील अशा आशा आहे. तोपर्यंत रस्ता खूप चांगला होईल, कारण आता काही जास्त नाही आहे, खूप कमी पॅचेस राहिलेत जे तयार करायचे त्यांना. तर माझ्या मते मेच्या एंडिंगपर्यंत तर व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त जूनपर्यंत पण होईल अशा आशा आहे आपल्याला. आता आपण पालीच्या इथे आलोय. हा बघा, हा इथून तुम्ही जर एंट्री घेतली तर तुम्ही संगमेश्वरला पोचता. आपण संगमेश्वरला पोचता. पण जर त्या रोडने जाणार असेल तर तुम्ही मॅप डाउनलोड करून ठेवा, कारण आतल्या साईडला रेंज अजिबात नसते त्यासाठी. आणि मेन म्हणजे रात्रीचा प्रवास तिथून टाळा, कारण तिथे रहदारी खूप कमी असते आणि लोकवस्ती पण अशी बऱ्यापैकी अंतराने आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही हेल्प वगैरे लागली तर मिळणं फार दुर्मिळ गोष्ट आहे तिथे. त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळा. आणि दिवसा जाणार असेल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मॅप डाउनलोड करून ठेवा, बाकी काही नाही. बाकी रस्ता खूप चांगला आहे तो. आणि हे समोर आहे पालीचं बस स्टँड. मित्रांनो, रस्ता एकदम मक्खन आहे, मक्खन. समोर बघा, गाडी कुठेही बाउन्स होत नाही, अजिबात बाउन्स होत नाही, एकदम प्लेन रस्ता आहे. असा रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे गोव्यापर्यंत. हा बघा, घाट चालू झाला आणि वरतून खाली दृश्य पहा, खोल दरीतलं.
हे बघा कैऱ्या पाडत होते आता. आम्ही पण असेच लहानपणी कैऱ्या जांभळं पाडायचो. बघा केवढा सुशेगात कोकण आहे. निसर्ग संपन्न असा कोकण, लाल माती. आणि इथली माणसं साखरेसारखी. तर इथलं काम कितपत झालं पाहूया आपण या वेरळ घाटातलं. इथे आलो म्हणजे आपण लांजात पोचलो असं बरेच लोक आपली इथली समजतात. रस्त्याचं काम चालू आहे पहा तिकडून. हा इतका धूळ उडवतोय ना, माती उडवतोय हा. बऱ्यापैकी वाईड केलाय आता रस्ता, नाही तर पहिले खूपच छोटा होता. अक्षरशः या ट्रेलरवाल्यांना पण टर्न मारायला व्हायचं नाही. पण हा डोंगर फोडून जो बनवलाय ना रस्ता, खूप जबरदस्त बनवलाय. पहिले इथले इथे हा शार्प टर्न होता एकदम, तो खूप आता कमी केला त्यांनी. मला पूर्ण विश्वास आहे हा नक्की होईल. जूनपर्यंत तर नक्कीच होईल ना, पण कामं तर खूप जोरात चालू आहेत. त्या साईडला माणगावचा जो बायपास आहे तो सुद्धा लवकरात लवकर तयार होईल. तर आपण आता लांजामध्ये पोचलो आहे. हा ब्रिज आणि इथून रस्ता थोडासा खराब आहे उतरणीला. आणि थोड्या वेळासाठी आपण लांजामध्ये थांबणार आहोत आता जरा फ्रेश होण्यासाठी. 5 मिनटं ब्रेक, पाय मोकळे पण करायचेत आणि थोडंफार काहीतरी चहा किंवा शाळाचं पाणी वगैरे घेऊ. जे कोणी लांजामधून असतील त्यांनी कमेंट करा, हॅशटॅग आम्ही लांजेकर. रस्ता हा आपण लांजा सोडेपर्यंत असाच आहे खराब. तर मंडळी आपण लांजाच्या थोडंसं पुढे येऊन आपण नाश्ता नाही केला, थोडंसं सरबत वगैरे प्यायलो आणि आता पुढे आपण मार्गस्थ झालो आहोत मालवणच्या दिशेने. रस्त्याच्या साईडलाच एका काकींचा काउंटर होता, तिथेच आपण गेलं, कारण लोकल लोकांना असं सपोर्ट करायला पाहिजे, त्यासाठी तिथेच थांबलो आणि त्यांच्याकडून सरबत आणि फळं वगैरे घेतली, जाम वगैरे, आवळा सुपारी वगैरे. आणि आता आपण पुढे मार्गस्थ झालो आहोत. तर आता आपल्याला इथून आहे 127 किलोमीटर, जवळजवळ 2 तासाची रनिंग आहे. तर आता एवढं काय राहिलं नाही आहे अंतर आणि आपल्याकडे टाईम पण भरपूर आहे. आता इथून रस्ता खूप चांगला आहे, कुठेच खड्डे नाही आहेत. आमचं मूळ गाव वाकेड आहे बघा, समोर वाकेड गाव. आणि याला इथून एंट्री आहे वाकेडमध्ये गावात जायला. आपण येताना नक्की जाऊया वाकेडमध्ये, तुम्हाला आमचं गाव पण सुद्धा दाखवतो. तर मित्रांनो, आपल्याला आता जवळजवळ 6.5 किलोमीटरने राईट टर्न घ्यायचं आहे आणि आपल्याला इथून आता 68 किलोमीटरची रनिंग आहे. जवळजवळ 1 तास 15 मिनटे मध्ये आपण पोचून जाऊ. आणि आपण आता पोचलो आहोत, कळेरेला पोचलो आहोत आपण आता. रस्ता खूप छान आहे, एकदम सुशेगात. आणि आता वाजले 3 दुपारचे. तर मंडळी, आपण NH66 वरून एक्झिट घेतलं आहे आणि आता आपण मालवणसाठी या ब्रिजच्या खाली उतरून, कसाळ लागतो ना तिथून आपण एक्झिट घेतला आहे. ब्रिज चढलोच नाही आपण आणि तिथून एक्झिट घेतला. आणि आता इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे खाली कसाळवरून.
पण सरळ गेला असता तर तुम्हाला कुडाळ आणि कुडाळ वाया गोव्याला रस्ता जातो. आता हा आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. आणि या ब्रिजच्या खालून बाहेर येऊन आपल्याला लगेच हा लेफ्ट घ्यायचा आहे. हा समोरच आगार आहे कसाळचा. आता हा इथून खूप नॅरो रस्ता आहे, छोटा एकदम. तर आपल्याला गाडी पण सावकाश चालवायला लागेल, कारण आता हा हायवे नाही आहे. आणि इथून आपल्याला आता मालवण आहे 30 ते 32 किलोमीटर आणि लागणारा कालावधी आपल्याला 50 मिनटे. मंडळी फक्त एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हायवेने येता ना NH66ने, तेव्हा आता स्पीड कॅमेरावाली व्हॅन उभी असते. तर स्पीड लिमिट तुम्ही ठेवा 60च्या आधीच ठेवा, किंवा 60 मॅक्झिमम 60 ठेवा. हा रस्ता खूप नॅरो असल्याने साईड काढताना खूप मुश्किल होते इथे. चिपळूण ते मालवण हा प्रवास फक्त अंतर पार करण्याचा नाही, तर कोकणाच्या सौंदर्यात हरवण्याचा आहे. आणि अखेर आपण पोचलोय मालवणमध्ये, जिथे निसर्ग प्रत्येक क्षणी आपली जादू दाखवतो. समोर पसरलेला निळाशार अरबी समुद्र, किनाऱ्यावर अलगद येणाऱ्या लाटा आणि शांततेचा तो अनुभव जो शब्दात सांगणं कठीण आहे. मालवणचं खास आकर्षण म्हणजे भव्य सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा समुद्रातील किल्ला आजही इतिहासात जिवंत ठेवतो. आणि जर तुम्हाला स्वच्छ पाणी आणि ॲडव्हेंचर आवडत असेल तर तारकर्ली बीच तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. इथलं पाण्याखालचं जग पाहताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. मालवण म्हणजे चविष्ट जेवणाची ही राजधानी. सोलकढी, कोंबडी वडे आणि ताजे सी फूड, प्रत्येक घास तुमच्या मनात कायमचं घर करून राहतो. पण या सगळ्यांपेक्षा खास आहे इथली माणसं, त्यांचा साधेपणा आणि आपुलकी, जी तुमचा प्रवास आणखी सुंदर बनवते. मालवण हे असं ठिकाण आहे जिथे एकदा आलात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. तर चला मंडळी, या मालवण ट्रिपमध्ये आपण आणखीन पुढे काही डेस्टिनेशन्स पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, आपण आता मालवणमध्ये पोचलोच आहोत. आता आम्ही चेक इन करतो आहे, जिथे रूम बुक केलेली तिथे. तर आपला हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स किंवा काही टुरिस्ट प्लेस असेल त्याचा नेक्स्ट ब्लॉग येईलच आपला. पण हा ब्लॉग नक्की कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मंडळी, भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ ड्रायव्हिंग करा. बाय बाय.